नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:18. 28 तारीख आहे आजची. आणि थोडंसं लेट निघलं असतं परवडलं असतं, पण ते आता जायसाप्रमाणे रेट देते ना उबर, तर तो ₹12 असा रेट देतोय. ₹12 ₹13 पर पर किलोमीटर आहे. ही जी ट्रिप लागते ती रसायनीची लागते. रसायनीला गेलो तर मग झालं कल्याण. एक बायकाळाची ट्रिप लागली होती ओलामध्ये. विचार करत होतो घेऊ का नको, पण ती निघून गेली पटकन. उबरमध्ये खूप कमी रेटने ट्रिप भेटते, तर त्याच्यामुळे मी उबरला बंदच केलं. तर हे पण एक आहे. 7:30 नंतरचं केलं असतं ना, तर मग 7:30 ते पावणे 8मध्ये ₹15-16 पर किलोमीटरचा रेट भेटतो. आणि 8च्या नंतर डायरेक्ट ₹20 पर किलोमीटरचा रेट भेटतो. टायमिंग मॅटर करतं. आणि तरी पण बघतो लॉग इन करून की भेटते का एका ते कशी लोकल तरी छोटी ट्रिप भेटली ना तरी चालेल. सर्च बघा एकदा. ठाणे, कल्याण, भिवंडी, बोरिवली पूर्णपणे जाम आहेत. आता केलं लॉग इन. एक साइन फोर्टची ट्रिप लागत होती, चांगला होता एरिया, पण ती ₹12 पर किलोमीटर ट्रिप लागत होती. 12 ते 12.5. हे बघा, 35 किलोमीटरचे 488, 34 किलोमीटरचे बँड्रा टर्मिनल्स. 30 किलोमीटर असताना तर मग हे अप्रॉक्सिमेटली ₹15 पर किलोमीटरचा रेट असता. पिकअप पण बघा किती मोठे मोठे आहेत. 5-5, 4-4 किलोमीटरचे पिकअप आहेत. मॉर्निंगला एवढे मोठे मोठे पिकअप भेटतात. पर्यंतच कॅन्सल करतील कस्टमर. तर मित्रांनो, आता ट्रिप भेटली आहे कामोठे पोलीस स्टेशन. पिकअप आहे लोकेशन, आणि ड्रॉप आहे जोगेश्वरी ईस्ट. तर 40 किलोमीटरचा काहीतरी डिस्टन्स आहे. 40-41 किलोमीटरचा डिस्टन्स. आणि 700-750 रुपये काहीतरी दाखवत होता. उबरमध्ये खूपच कमी रेट आहे, त्याच्यामुळे मला ओला चालू करावा लागला. आणि गाडी मी थोडी पेट्रोलवरती शिफ्ट केली आहेत. ऑलमोस्ट 10 किलोमीटर पेट्रोलवरती गाडी चालली पाहिजे. मी काल विसरूनच गेलो की गाडी पेट्रोलवरती चालवायची. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी या एरियामध्ये पोचलो होतो. मला जाऊ दे आता. जर ही ट्रिप जर कॅन्सल तरी होते ना तरी काही इश्यू नाहीत, कारण जिथून कस्टमरचा पिकअप आहे ना तिथून सहसा ट्रिप लागतात धडाधड. भावांनो, आता मी आहे जोगेश्वरी. तर यावाले ट्रिपचे आपल्याला भेटले 785. तर कॅश कलेक्ट झालेली आहे. ट्रिप अजूनपर्यंत एंड नाही केली. एंड करतो आणि बघू किती पैसे भेटले. ₹777 भेटले. 777. बापरे. हा इतका वाजतोय, मग उबर का वाजत नाहीये? हो रे 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 रे. सध्या मी बंदच करून टाकलं ॲप. मला एक सांगायचं आहे की माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ना कोणीतरी एर्टिगाबद्दल विचारते इन्फॉर्मेशन, की एर्टिगामध्ये धंदा कसा आहे, काय आहे. त्यांना एर्टिगा घ्यायचा मे बी त्यांचा प्लॅन आहे. बघा, माझ्याकडे एर्टिगा नाही आहेत, माझ्याकडे ऑरा आहे, तर मी ऑराच्याबद्दल सांगू शकतो. बट आपल्या कॉन्टॅक्टमध्ये एक असे सबस्क्रायबर आहेत की त्यांच्याकडे एर्टिगा आहेत गेल्या 3 वर्षापासून. तर त्यांचं यूट्यूबचं चॅनल पण आहे, आणि त्यांची यूट्यूबच्या चॅनलची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये टाकतो. तुमचे जेवढे पण एर्टिगाबद्दल डाऊट्स असतील ना ते तुम्ही त्यांना विचारू शकता. आता ते रिसेंटली ओला उबेर पण चालू केलेत. पहिले त्यांची गाडी कंपनीला होती, 3 वर्षानंतर त्यांचं ते संपलं कॉन्ट्रॅक्ट. आता ते ओला उबेर चालवत आहेत. तर A to Z सर्व्हिसिंग, किती अर्निंग आहे, काय आहे, कसा धंदा असतो, मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे, संडे, सगळं तुम्ही त्यांना विचारा. त्याच्याने काय होईल, तुम्हाला पण तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि त्यांना पण तुमचा एक सपोर्ट भेटेल.
सो त्यांचा कंटेंट तुम्हाला आवडला ना तर तुम्ही नक्की त्यांच्या चॅनलला पण लाईक अँड सबस्क्राईब करू शकता. इट्स डिपेंड ऑन यू. पण मला एर्टिगाबद्दल काही इतका नॉलेज नाही आहे. सो तेच, इट्स क्लिअर. चला आता मी पोचतो अंधेरीमध्ये पोचल्यानंतर आहे ना तिथून मग चालू करतो. कारण आता आहेत ना उबरमध्ये एक ट्रिप वाजली होती, पण त्याचा पिकअप खूप जास्त लांब होता आणि ती रिझर्वेशन होती. आणि आता टाईम होतोय 8:48. तर अंधेरीमधून ट्रिप लागेल नाही लागेल याची काही गॅरंटी नाही. पण मी विचार करतोय की अंधेरीमध्ये जातो, उबरला चालू करतो. भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग आपला ओला तर आहेच. धडाधड ट्रिप वाजतात, म्हणजे ओलामध्ये कंटिन्यू ट्रिप आहेत. बिझनेस पार्टनरमध्ये BKCची ट्रिप अशी आली इथे रेडारवरती. 10 किलोमीटरचे 600 रुपये बिझनेस पार्टनरमध्ये. का बिझनेस कम्फर्ट होता. मॅच नाही झाली. ही जर ट्रिप मॅच झाली असती ना तर काम 25. इथे ट्रॅफिक झाली यार जिथे मी थांबलोय ना. कशी काय ट्रॅफिक वाढली इथे? आता तर रोड 2 मिनिटापूर्वी खाली होता. ठाण्याची ट्रिप भेटली आहे आपल्याला उबरमध्ये. मे बी मी आउटसाईडला होतो म्हणून काही ट्रिपच वाजल्यात नाहीत, आय डोंट नो. पण ही जी ट्रिप आहे ती ओलामध्ये आहे. आणि कस्टमरने लगेच कॉल केला मला की बाबा कन्फर्मेशनसाठी, की बाबा तू नक्की येतो आहेस ना. तर मी बोललो हां बाबा येतो आहे, टाईम लागेल येतो. कस्टमरनी कॉलवर कॉल करून मला थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न नाही तर ते पण ऑफिसला जेव्हा लेट होतं तेव्हा माणूस पॅनिक तर होतोच. मी त्याला सांगितलं बाबा तुझ्या साईडला येण्याचे जेवढे पण रूट दाखवतात आतमधून सगळे बंद आहेत आणि वरून ट्रॅफिक आहे. त्याला मी तरी काय करणार तो एक ड्रायव्हर मला सांगा. तो तिने एक सांगितलं विशाल हॉल जवळ आहे. विशाल हॉल इथे कुठेतरी आहे लेफ्ट साईडला आईच्या गावात. तर जातो तिथे आणि त्याला पिकअप करतो. ती बोलली की मी येते विशाल हॉलच्या आसपास नाही म्हणजे विशाल हॉललाच येते. बघा ना मित्रांनो किती ट्रॅफिक आहे आणि रोड क्लोजरचे इथे हे लावून ठेवलेत. काय करणार आता? आम्हाला काय खास आहे काय की टाइमपास करायचा? समजवलं मी तिला, समजली, पण तरी पण ती पॅनिक करते. पोरींचा हाच लफडा असतो, सगळ्याच नाहीत काही. ठाण्याची ट्रिप होती बट बिहेवियर काय आपल्याला पटलं नाही बाबा. ठाण्याची हिरानंदानी ही नदीच्या आसपास वाली हिरानंदानी. इथे पाठीमागे नदी आहे. ठाणे हिरानंदानीच्या इथून मला उबरमध्ये गिरगावची ट्रिप भेटली आहे. 30 किलोमीटरचे 600 रुपये देतोय. ठीक आहे. तो टाईम वाईज 1.5 तास दाखवतोय. तर मे बी होऊ पण शकतो 1.5 तास, कारण आहेत मी थोडासा ट्रॅफिकवाला टाईम आहे. 11 तर वाजलेत. तर मी विचार केला की चला घेतो. उबर गो आहे कॅटेगरी, गो सिडान किंवा प्रीमियर वगैरे अशी काहीच नाही आहे. जाऊ दे, घेऊन टाकू. परत तिकडे गेल्यावरती लोकल आपल्याला ट्रिप तर भेटतील. आता मी आहे मालाडमध्ये. इथून आपल्याला नवी मुंबई एअरपोर्टची ट्रिप भेटली. काय प्रीमियर कॅटेगरी आहे तर एअरपोर्टचीच बुकिंग असणारी. ॲडव्हान्समध्ये बुकिंग होती. 43 किलोमीटरचे 700 रुपये, म्हणजे जवळपास 16 रुपये पर किलोमीटरचा रेट. तर मी विचार काय केला की घेतो. ॲडव्हान्समध्ये चालली होती, घेतली. इन केस आता कस्टमर कॅन्सल करणार नाही, कारण एअरपोर्टचे बुकिंग सहसा कॅन्सल तर होत नाही. कॅन्सल झाली तरी काही इश्यू नाही, इथं सर्च चालूच आहे. तर ॲडव्हान्टेज. पण यार प्रीमियर कॅटेगरी नॉन पिक टाईम. ठीक आहे, 12 वाजून 40 मिनटं व्हायला आलेत, फक्त 1 मिनटं बाकी आहेत 12:40ला. रेट बघा किती बेकार. प्रीमियर कॅटेगरी, वाव. कस्टमर फोनच ना उचली. भावानो ये तो 5 स्टार रेटिंग वाला कस्टमर आहे. तर यांचा थोडा प्रॉब्लेम असतो. काय केलं पाहिजे मग आपण?
कुठून आहे पिकअप. मी हे दाखवायला कॅमेरा चालू केला होता की कॅन्सलेशन चार्ज आपल्याला भेटलेलं आहे. चला पोहोचूया ठाण्याला परत. विले पार्ले जोगेश्वरी. कुठली ही विले पार्ले? विले पार्ले स्टेशन. विक्रोळी, भिवंडी. लुकिंग फॉर नवी मुंबई साईड ट्रिप्स. भेटलं तर चांगली गोष्ट आहे. दिवा, ठाणे, अंधेरी वेस्ट. ही पण अंधेरी. तो कस्टमर उतरून गेला आहे. कस्टमर नाही, तो हेल्पर आहे. तंबाखू खाल्लाय. # UP बिहारवाले. आणि आपल्या गाडीमध्ये PS5 डिक्कीमध्ये पण आहे. लाखोचा माल आहे मित्रांनो. हा प्ले स्टेशन काय माहिती कुठला. हा PS5 आहे 1 TB. हा पण 1 TBच्या आसपासच आहे. 49,000. या कस्टमरने तर भाई मला कसा अडकवला आहे ना. एक तर सेवूरची ट्रिप होती, मला सेवूर स्टेशन वाटला होता. म्हणजे हा स्टेशन दाखवला होता. त्यानंतर मग हा ग्रँड सेंटर मॉलला घेऊन आला बॅक साईडनी. जाताना पण घुसताना पण प्रॉब्लेम. आणि आता तर हा टेम्पोने पूर्ण आता हेच केलं. तर जिथपर्यंत समोरचा टेम्पो हलत नाही तिथपर्यंत हा टेम्पो काही हलणार नाही. काय मूर्खपणाची. मी मस्त विचार केला होता पटकन घरी जातो, जेवण वगैरे घेतो आणि परत 5 वाजता लॉग इन करू. गाडीमध्ये CNG पण ऑलमोस्ट संपायला आला आहे. आला की मी घरीच जाणार आहे. पण यार हे काय टाइम वेस्ट. आतापर्यंत 3,000चं काम झालं आहे. आणि भाई तो टेम्पो त्याला काढावाच लागला. ऑप्शन नाही ना, किती गाड्या हे करणार, अडकणार इथे. फुल चिक्कल. अरे रे. माझे मॅटिन पण आहेत ना मित्रांनो. हे पुढचे 2 मॅटिन आहेत ना, सिमेंटनी हे भरलेत. काय नाही करू शकत त्याला आता. बाई इथून निघालो कसं तरी. जाऊ दे. कितवा गेअर टाकला भाई? डायरेक्ट 4थाच गेअर टाकला मी. हा सुटका झालेली आहे भावानो. आज गाडी चालली आहे 179.5 किलोमीटर. आणि मी माझा दिवस 4 वाजताच बंद म्हणजे क्लोज केला होता. कारण माझं असं होतं की मी जेवून परत लॉग इन करणार होतो. पण मी कॅश जरा कॅल्क्युलेट केली तर कॅश इतकी आहे की तिला डिपॉझिट करणं गरजेचं आहे. कारण आता एक दिवसामध्ये माझ्या गाडीचं EMI येणार आहे. म्हणजे उद्या परवा माझ्या गाडीचे EMI येणार आहेत. आणि 90% माझी कॅशच आहेत. तर तिला डिपॉझिट करण्यासाठी मगजमारी आहे. 2 ATM तर आहेत आपल्या एरियामध्ये. तो वरचा ATM नेहमी मेलेलं असतं. मेलेलं म्हणजे कधी पण गेलं ना की त्या डिपॉझिट मशीनचं ते मेंटेनन्सच काही ना काय चालू असतं. तर आता आतमधल्या साईडला एक ATM आहे. मी तिथे जाणार आहे आणि तिथे ATMमधून पैसे डिपॉझिट करणार आहेत. आणि तो जर ATMमधून पैसे डिपॉझिट नाही झाले तर मग मित्राच्या थ्रू डिपॉझिट करावे लागतील. पण माझ्याकडे ऑप्शन नाही दुसरा. म्हणून मी विचार केला की जाऊ ते लॉग इनच नको करायला. तर मी कॅल्क्युलेशन केलं 3,000चा धंदा टोटल आपली अर्निंग आहे ओला आणि उबरमध्ये. त्यानंतर CNGचा 800 रुपयेचा जरी हे काढला खर्च आणि पासेस वगैरेचा खर्च जर काढला तर आपल्या हातामध्ये 1900 रुपये राहतात. किती 7 वाजताच लॉग इन केलं 7:30च्या आसपास. 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 9 तासाची अर्निंग आहे ही. तर आता मी तेच ATM कार्ड घ्यायला आलो आहे. माझ्या इथे कुठेतरी ATM कार्ड आहे. तो घेतो. हा भेटला ATM कार्ड. घेतो आणि जातो पैसे डिपॉझिट करायला. भावानो उद्यासाठी CNG आताच भरून ठेवलेलं आहेत. आणि आताच एक पॉईंट असा वरती आलेला आहे. तर हेच डिसॲडव्हान्टेज आहे की यार भरून ठेवायचं CNG आणि त्याच्यामधला एक पॉईंट असाच जातो. जाऊ दे काय हरकत नाही. थोडंसं AC लावले. गरम कसला भयंकर होतोय काय सांगायचं.
तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.